अकोला जिल्ह्याच्या पातूर ते बाळापूर रोडवर असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ एका दुचाकीचा अपघात झाला। यात एक दुचाकीस्वार गंभीर तर दुसरा जखमी झाला आहे। पातूरपासून बाळापूरकडे जाताना 1.5 किलोमीटर अंतरावर आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ उड्डाणपुलाखाली दोन व्यक्ती दुचाकीनं पातूरहून बाळापूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या वाहनाचे लाईट डोळ्यावर पडल्यानं दुचाकीस्वाराचं संतुलन बिघडलं। दुचाकी भरधाव वेगात दुभाजकावर आदळली। यामध्ये दुचाकी चालक प्रमोद लांडकर ही 45 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे, तर मागे बसलेले गजानन कोल्हे हे किरकोळ जखमी झाले। दरम्यान घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पातूर पोलिसांना दिली। पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं।